बीड येथील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड आज पुणे पोलिसांना शरण गेलेले आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येतील 3 आरोपी अद्यापही फरार आहे। आपल्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभव देशमुख आहेत। तर आज जे वाल्मिक कराड आहेत ते पुणे पोलिसांना शरण गेलेले आहेत। आता ते त्यांच्या प्रकारे म्हणजे माझा एकच प्रश्न आहे की आज 22 दिवस झाले पोलीस प्रशासन इतका वेळ का लावते। आज जर आरोपीच पकडत नाहीये तर आम्ही न्यायाची अपेक्षा म्हणजे आता त्यांच्याकडूनच एक अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक केलं पाहिजे आणि जे पुढील प्रकरण आहे ते पुढे चालवून माझ्या वडिलांना न्याय द्यायला पाहिजे लवकरात लवकर। खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातले अद्यापही 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। वाल्मिक कराड जे ते दुसऱ्या खंडणी गुन्ह्या प्रकरणी ते शरण गेलेले आहेत, पण हत्ये प्रकरणातले 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यांना पण लवकरात लवकर पकडा आणि कठोरात कठोर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून माझ्या वडिलांना न्याय मिळाला। खरं तर बीडमध्ये जो मोर्चा निघाला होता त्यामध्ये प्रमुख हीच मागणी होती की वाल्मिक कराड यांना अटक करा। त्या संदर्भात ते स्वतः शरण गेलेत। याविषयी काय प्रतिक्रिया आहे? आणि त्यांनी असं म्हटलं की संतोष देशमुख यांच्या हत्येतल्या आरोपींना कठोर शिक्षा झाली, माझा काही संबंध असेल तर मला देखील शिक्षा झाली पाहिजे, असं त्यांचं मत आहे। आमची पण मागणी एकच होती की या मागे ज्यांनी म्हणजे माझ्या वडिलांची हत्या केली किंवा यांच्या मागे जे कोण आहे त्यांना त्यांच्यावरही कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि जरी ते असतील जसं ते म्हणाले की मी असेल तर माझ्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे। आणि आमची पण तीच इच्छा आहे की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांच्या मागे जे कोण आहे म्हणजे ही घटना जी आज झाली आहे ती नंतर होऊ नये, कारण की जर आज त्यांना शिक्षा भेटली तर म्हणजे जे पुढे पुढे जे गुन्हे होणार आहेत त्यांना आठवेल की त्यावेळेस खूप शिक्षा झाली, म्हणजे ते सुद्धा पुढील गुन्हा करताना म्हणजे त्यांना सुद्धा विचार येईल की हे मागं पण असं झालं तर त्यांना शिक्षा भेटली होती आणि ते गुन्हे व्हायचे ते टळतील असं आम्हाला वाटतं। म्हणून याच्या मागे जे कोण आहे त्याला लवकरात लवकर पकडा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या। हे खरं तर आज 23वा दिवस आहे आणि हत्या प्रकरणातली 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। सीआयडी चौकशी करतात, बीड पोलीस देखील पाठीमागे आहेत, मात्र आरोपी 3 जे आहेत ते सापडत नाही। आता मी मागच म्हणलं की आता आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्याय म्हणजे न्यायाची किती दिवस प्रतीक्षा करणार की आम्हाला न्याय मिळणार। त्यासाठीच मी तुम्हाला प्रशासनाला एक विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। खरं तर आज संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आज 23वा दिवस आहे आणि अद्यापही 3 आरोपी फरार आहे। मग आम्ही न्याय मागायचा कसा, असा प्रश्न देखील वैभव देशमुख यांना उपस्थित केलेला।